मित्रांनो नमस्कार। आपणही जर कुठे शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे। पण विनंती एकच असेल की व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात। मिळालेल्या माहितीनुसार एक मार्गी व एक वेळचा पर्याय म्हणून पुन्हा एनपीएस मध्ये सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित केला। केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने एनपीएस लागू असणाऱ्या केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना यूपीएसचा विकल्प निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासंदर्भात दिनांक 20/1/2025 ची अधिसूचना निर्गमित केलेली आहे। तसेच पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण नवी दिल्ली यांनी दिनांक 19/3/2025 व 26/6/2025 च्या अधिसूचनेद्वारे पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण नियम 2025 जारी केलेले आहेत। त्यानुसार यूपीएस योजना दिनांक 1 एप्रिल 2025 पासून अंमलात आली असून ती दिनांक 30/9/2025 पर्यंत केंद्र शासकीय अधिकाऱ्यांना यूपीएस निवडण्याबाबतचे विकल्प सादर करावयाचे आहेत। या अनुषंगाने महाराष्ट्र संवर्गातील एनपीएस लागू असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनी यूपीएसचे विकल्प सादर करण्याबाबत आवश्यक सूचना दिनांक 25/8/2025 च्या परिपत्रकान्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। तसंच केंद्र शासनाच्या दिनांक 20 जानेवारी 2025 च्या अधिसूचनेनुसार एकदा यूपीएस चा विकल्प निवडल्यास तो अंतिम असेल असे नमूद करण्यात आले होते। तथापि आता दिनांक 25/8/2025 च्या कार्यालयीन ज्ञापनान्वये यूपीएस चा विकल्प निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ एक मार्गी व एक वेळची सुविधा म्हणून पुन्हा एनपीएस मध्ये समावेश करून घेण्याचा निर्णय उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा घेण्यात आला। यास्तव केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाचे दिनांक 25/8/2025 चे कार्यालयीन ज्ञापन सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेले आहे। सदरील शासन निर्णय पाहण्यासाठी आपण कृपया www.maharashtra.government.in या वेबसाईटवर जाऊन सामान्य प्रशासन विभागामध्ये आपल्याला सदरील शासन निर्णय हा मिळणार आहे। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राइब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।